अशा गुन्हेगाराच्या फाईल सार्वजनिक होणार आहेत, ज्याने केवळ अमेरिकेलाच नाही तर जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांना आणि अब्ज देशांना आपल्या तालावर नाचवलं होतं। 19 डिसेंबर 2025 ही ती तारीख आहे ज्या दिवशी अमेरिकेचे न्याय मंत्रालय जेफ्री एप्स्टीन प्रकरणाशी संबंधित हजारो पाने आणि लाखो ईमेल सार्वजनिक होणार आहेत। ही बातमी समोर आल्यापासून केवळ अमेरिकेतच नाही तर भारताच्या राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी तर एक अत्यंत धक्कादायक दावा केला आहे। त्यांच्या मते या फाईल्समध्ये काही भारतीय नेत्यांची नावे समोर येतील आणि यामुळे देशाचा पंतप्रधान सुद्धा बदलला जाऊ शकतो। तर दुसरीकडे सुब्रमण्यम स्वामी यांनीही यात काही भारतीय मंत्री आणि खासदारांची नावे असण्याची शक्यता वर्तवली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहोत। आपण समजून घेणार आहोत की जेफ्री एप्स्टीन कोण होता, ट्रम्प यांनी कोणत्या कायद्यावर स्वाक्षरी केली आहे आणि या फाईल्सचा भारताशी काय संबंध असू शकतो। या आंतरराष्ट्रीय रहस्याचा उलगडा करण्यापूर्वी सर्वात आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की हे प्रकरण अचानक इतकं चर्चेत का आलं। गेल्या महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्टवर स्वाक्षरी केली। खरं तर अमेरिकन संसदेच्या दोनही सदनांनी हा कायदा प्रचंड बहुमताने मंजूर केला होता। हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज मध्ये हा कायदा 427 विरुद्ध 1 अशा फरकाने पास झाला। इतक्या मोठ्या बहुमतामुळे ट्रम्प यांच्याकडे यावर स्वाक्षरी करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता। या कायद्यानुसार आता अमेरिकेच्या न्याय मंत्रालयाला म्हणजेच DOJला येत्या 30 दिवसात एप्स्टीनशी संबंधित सर्व गोपनीय कागदपत्रे सार्वजनिक करावी लागणार आहेत। ही मुदत 18 डिसेंबरला संपत आहे आणि 19 डिसेंबरला हा अहवाल जगासमोर येण्याची शक्यता आहे। आता प्रश्न पडतो की या फाईल्समध्ये नक्की काय आहे। तज्ञांच्या मते हा डेटा प्रचंड मोठा आहे। यात 300 गीगाबाईट पेक्षा जास्त डिजिटल डेटा, हजारो ईमेल्स, फोटो आणि एप्स्टीनच्या खासगी विमानाचे, ज्याला लॉलिता एक्सप्रेस म्हटलं जायचं, त्याचे फ्लाइट लॉग समाविष्ट आहेत। एप्स्टीन कोण होता हे तुम्हाला माहीतच असेल। तो एक अत्यंत प्रभावशाली फायनान्सर होता ज्याच्यावर अल्पवयीन मुलींचे सेक्स ट्रॅफिकिंग केल्याचा आरोप होता। 2005 मध्ये एका 14 वर्षांच्या मुलीच्या तक्रारीवरून हे प्रकरण पहिल्यांदा समोर आलं आणि नंतर कळलं की हे तर केवळ हिमनगाचं टोक आहे। या प्रकरणात जगातील सर्वात मोठ्या हस्त्यांची नावे अडकली आहेत। नुकत्याच सार्वजनिक झालेल्या 19 फोटोंमध्ये डोनाल्ड ट्रम्प स्वतः, माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू यासारखी दिग्गज नावे दिसत आहेत। बिल क्लिंटन आणि एप्स्टीन यांचे तर खूप जुने संबंध असल्याचं बोललं जात आहे। बिल गेट्स यांनीही एप्स्टीनला भेटल्याची कबुली दिली आहे, ज्यामुळे त्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला होता। पण आता येऊया भारताच्या संदर्भाकडे। पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना एक खळबळजनक विधान केलं। ते म्हणाले की या फाईल्समध्ये भारतातील काही आजी माजी खासदारांची नावे आहेत। त्यांनी असा तर्क मांडला की या गौप्यस्फोटाचा परिणाम इतका मोठा असेल की भारताचे पंतप्रधान बदलले जातील आणि नागपूरशी संबंधित असलेली एखादी व्यक्ती पंतप्रधान पदावर बसेल। हा दावा ऐकायला खूपच धाडसी वाटतो, कारण आतापर्यंत कोणत्याही भारतीय नेत्याचे नाव अधिकृतपणे या यादीत आलेलं नाही। मात्र सुब्रमण्यम स्वामी यांनीही अशाच प्रकारचा दावा केला आहे की यात काही भारतीय मंत्री आणि खासदारांची नावं असू शकतात। आतापर्यंतच्या कागदपत्रांमध्ये केवळ एका भारतीय नावाचा संदर्भ आला आहे, तो म्हणजे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांचा। 2014 मध्ये त्यांना एका कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलं होतं असा उल्लेख आढळतो। मात्र भाजपने हे स्पष्ट केलं आहे की यात कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन नाही, हे केवळ नाव वापरण्याचे तंत्र आहे। पण चव्हाणांचे म्हणणं आहे की 19 डिसेंबरला जे बाहेर येईल ते यापेक्षाही कितीतरी पटीने गंभीर असेल। इथे एक मोठा संशय जेफ्री एप्स्टीनच्या मृत्यूवरही आहे। ऑगस्ट 2019 मध्ये न्यूयॉर्कच्या एका अत्यंत सुरक्षित तुरुंगात तो मृत अवस्थेत आढळला। पोलिसांनी सांगितलं की त्याने आत्महत्या केली, पण पृथ्वीराज चव्हाण आणि अनेक आंतरराष्ट्रीय तज्ञांच्या मते त्याची हत्या करण्यात आली असावी, कारण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्याच्या मानेची हाडे तुटल्याचं समोर आलं, जे सहसा गळा दाबल्यामुळे होतं। ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी तुरुंगाचे CCTV कॅमेरा सुद्धा बंद होते। मग विचार करा, इतक्या मोठ्या लोकांची गुपितं ज्याच्याकडे होती त्याचा मृत्यू इतका सोयीस्कर कसा असू शकतो। डोनाल्ड ट्रम्प आणि एप्स्टीन यांच्या संबंधांबद्दल बोलायचं झालं तर ट्रम्प यांनी एकेकाळी म्हटलं होतं की जेफ्री हा एक कमाल माणूस आहे आणि आम्हा दोघांनाही सुंदर मुली आवडतात। पण नंतर 2004 मध्ये एका जमिनीच्या व्यवहारामुळे त्यांच्यात वाद झाला आणि ट्रम्प यांनी त्याच्याशी संबंध तोडले। आता ट्रम्प स्वतः
राष्ट्राध्यक्ष आहेत आणि त्यांनीच या फाईल्स सार्वजनिक करण्याच्या कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. काही लोक म्हणतात की ट्रम्प हे स्वतःचे नाव स्वच्छ करण्यासाठी हे करत आहेत, तर काही म्हणतात की त्यांना लोकशाहीचा दबाव झुगारता आला नाही. मित्रांनो, या प्रकरणाचा परिणाम केवळ राजकीय नसून तो सामाजिक सुद्धा आहे. मीटू मुवमेंटच्या काळात जेव्हा व्हर्जिनिया गिफ्रे सारख्या पीडित मुलींनी पुढे येऊन आवाज उठवला, तेव्हा जगाला समजलं की सत्तेच्या उच्च वर्तुळात किती घाणेरडे प्रकार सुरू आहेत. व्हर्जिनिया गिफ्रेने आरोप केला होता की तिला ट्रम्प यांच्या मार-ए-लागो रिसॉर्टमधूनच भरती करण्यात आलं होतं. जरी तिने ट्रम्प यांच्यावर वैयक्तिक आरोप केले नसले तरी अशा प्रकारच्या रॅकेटसाठी बड्या नेत्यांच्या मालमत्तांचा वापर होणे ही चिंतेची बाब आहे. आता प्रश्न हा उरतो की 19 डिसेंबरला खरोखरच काही भारतीय नावं समोर येतील का? अमेरिकेच्या न्याय मंत्रालयाने आतापर्यंत असा कोणताही अधिकृत संकेत दिलेला नाही. जर सुब्रमण्यम स्वामी आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे दावे खरे ठरले तर भारतीय राजकारणात एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होऊ शकते. जर कोणत्याही नेत्याचं नाव अशा आंतरराष्ट्रीय सेक्स स्कॅन्डलशी जोडलं गेलं तर ते केवळ त्या नेत्यासाठी नाही तर देशाच्या प्रतिमेसाठी सुद्धा हानिकारक असेल. आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की पृथ्वीराज चव्हाण हे स्वतः PMO मध्ये मंत्री राहिले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे काही अंतर्गत माहिती असू शकते असा एक वर्ग मानतो. पण जोपर्यंत अधिकृत अहवाल येत नाही तोपर्यंत याला केवळ राजकीय तर्क मानले पाहिजे.